भागवत पुराण आणि गावातील ज्या माहेरवाशिणी आहेत, ज्या मुली आहेत, मग त्या 95 वर्षाची असो नाही तर ते 5 वर्षाची असो, या सगळ्या मिळून हे आयोजित करतात. हा वेगळा कार्यक्रम आहे नात्र्यामधला आणि त्याला सर्व मुलीच हे सप्ताह आयोजित करत असतात. आज त्याची सांगता होती आणि त्यासाठी मी आज इथे आलेली होते. दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो. खूप छान असा आनंदाचा सोहळा असतो. अगदी वयस्कर ते वयस्कर आमच्या आत्या असतील, आमच्या बहिणी असतील, आमच्या भाच्या असतील, ह्या सगळ्या या कार्यक्रमाला आवर्जून येतात. भागवत ऐकणं किंवा रामायण ऐकणं किंवा एखादं कीर्तन ऐकणं म्हणजे काही अंधश्रद्धा नाही. ते तर सुविचार आहेत. ते म्हणजे एखाद्या माणसाला परत परत चांगल्या विचारांची आठवण करून देण्याची एक आपल्याकडची परंपरा आहे. हा कोणाला काहीतरी मिळवण्यासाठी, स्वतःला काही मिळवण्यासाठी जर कोणी काही करत असेल तर ते चुकीचं आहे, ते अंधश्रद्धा आहे किंवा ते चुकीच्या पद्धतीने ज्ञानाचा वापर करणे ते वेगळं आहे. आणि इथे तर भागवत आहे, सगळ्यांचा सोहळा आहे, सगळे छान एकत्र आले, इथे सगळे मिळून चांगलं सुश्राव्य कीर्तन ऐकतात, सगळे मिळून एकत्र भोजन करतात. हे पावित्र्य आणि मंगलमय असं वाटतं. आता हे मुलीने वापरला हा ज्ञान सगळ्या ग्रंथातूनही कलियुग जेव्हा सुरू होतं तेव्हा देवीचं महत्त्व वाढत असतं. घोर कलियुगाच्या आधी देवी युग असतं आणि त्यामुळे महिलांना एक वेगळा रोल बघायला मिळेल असं माझ्या वाचनातून जे आलेलं आहे.